राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला आघाडा ह्या वनस्पतीची माहिती सांगणार आहे. तुम्ही जी बघताय ही आघाडा, ही जी तुम्हाला दिसतंय का, ही आघाड्याचं काट ही त्याचं बी आहे. आणि ही बी जर का तुमची पॅन्ट ही जर लागली, ह्याला शर्ट लागला किंवा तुमचा हात जरी लागला तर तुमच्या हाताला पॅन्टीला हे चिटकतात आणि ह्या बियांचं अशा पद्धतीनं स्थलांतर होतं आणि तिथं ते आघाडा उगवून येतो. तर ही आघाडा महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडेच असतो. तुम्हाला मी ह्याचा एक 3-4 फायदे मी सांगून टाकतो पटकन. तर पहिला फायदा म्हणजे असा की जर का तुमच्या डोळ्यामध्ये फूल पडलं असेल, तर डोळ्यामध्ये फूल पडलं असेल तर दिसायला कमी येतं, तर त्या टायमामध्ये आपल्याला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर त्या टायमाला काय करायचं, ह्या आघाड्याचं जे मूळ आहे हे मूळ काढून हे मूळ उगाळायचं. कशामध्ये? मधामध्ये. मध पण प्युअर पाहिजे. प्युअर मधामध्ये जर का तुम्ही ही मुळी उगाळताय, दगडावर उगाळायची मुळी, आणि ती जी थोडासा मलम आहे निघलते, ती मलम डोळ्यात अंजन करायचा. तर ही जर का तुम्ही दररोजच्या दररोज करताय तर तुम्हाला हळूहळू फरक पडायला चालू होईल. इतकं ही गुणकारी औषध आहे. आणि तुम्हाला दुसरा एक ह्याचा उपाय सांगतो अजून. जर का कुत्रा चावला असेल, तुम्हाला माकड चावू द्या, विंचू चावू द्या, कुठलाही कीटक चावू द्या, तर त्याच्यामध्ये काय करायचं, ह्याचं मूळ 7 दिवसापासून 14 दिवसापर्यंत दररोज सकाळी उपाशी पोटी जर का 2-2 इंचाचा तुकडा जर तुम्ही खाताय, तर तुम्हाला ही जी विष आहे, ही विष कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा हे कीटक चावले असतील, तर समजा विंचू, इंगळी, तर ह्या विषयामध्ये तुम्हाला चांगला फरक पडेल ह्याने. असं ह्या आघाड्याचं महत्व आहे मित्रांनो. तर ही वनस्पती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला समजेल. आणि अजून एक मी तुम्हाला ह्याचा एक उपाय सांगतो. जर का तुमचं दात हालत असतील तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दात हालत असतील तर ही जी काडी बघताय तुम्ही आघाड्याची, तर ही काडी घ्यायची आणि ही काडीनं दररोज दात घासायचं. आपण लिंबाच्या काडीनं कसं दात घासतो तसं या काडीनं दात घासायचं, किंवा मग चावून तिचा रस तरी सगळ्या दातांवरनं फिरवायचा. तुम्ही काही करू शकता त्याच्यामध्ये. तुम्हाला दात जर हलत असतील तुमचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा देऊन जाईल अशी वनस्पती. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर फक्त गावाकडच्या दोस्ताला आपल्या लाईक करायला तेवढं विसरायचं नाही, कारण की मी अशीच नवीन माहिती तुमच्यासाठी आणत जाईल. धन्यवाद.